जग वेगाने पुढे चालले आहे आणि अशा जगात टिकाव लागायचा असेल तर त्यासाठी हवी कल्पकता आणि त्या कल्पकतेला हवी शास्त्राची जोड। विज्ञानाला कलेमध्ये बेमालूमपणे मिसळून ग्राहकांना त्यांच्या गरजांवर अत्यंत समाधानकारक आणि किफायतशीर तोडगा पुरवणारा सध्याच्या जगातील धडाडीचा उद्योग समूह म्हणजे प्रोझ्युमर सोलार। सध्याच्या जगात तांत्रिक उपकरणाचा वाढता वापर पाहता वीज बिलाचा बोजा लोकांच्या डोक्यावर येऊन आदळतोय। म्हणूनच बहुसंख्य लोक पारंपरिक वीज पुरवठा वगळून सोलार पॅनलकडे वळू लागले आहेत। हीच संधी ओळखून प्रोझ्युमर सोलारची सुरुवात केली गेली। प्रोझ्युमर सोलार ही कंपनी मुख्यत्वे करून रेसिडेन्शियल, औद्योगिक, व्यावसायिक, शेती या क्षेत्रांसाठी काम करते। फक्त सर्व्हिस देणे हे काम नसून ग्राहकांना कमीत कमी वीज बिल कसे येईल हे पाहण्याचेही प्रोझ्युमर सोलारचे धोरण आहे। कोणतेही काम करताना कष्ट आणि महत्वाकांक्षा केंद्रस्थानी असते। याच तत्वाप्रमाणे प्रोझ्युमर सोलार प्रत्येक काम महत्वाकांक्षेने पूर्ण करते। याचे उत्तम उदाहरण म्हणजे रुणाल गेटवेचे योग्य कौशल्याने केलेले काम। नमस्कार, मी पवन शिरोडे, मी एफ बिल्डिंगमधून आहे। जेव्हा बेसिकली आमचं 2 वर्षापूर्वी आम्हाला ही बिल्डिंग मध्ये आम्ही लोक राहायला आलेत तेव्हापासून आमचं चाललं होतं की आम्हाला सोलारमध्ये शिफ्ट व्हायचं आहे, बिकॉज आमचं इलेक्ट्रिसिटी बिल ऑलमोस्ट 80 to 90,000 यायचं। नमस्कार, माझं नाव राहुल कुमार गोपीनाथ माळी, मी सेक्रेटरी आहे रुणाल गेटवे ई विंग कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा। आणि सोसायटीचं काम म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की हे इंडिपेंडेंट नाही आहे, इट्स अ जॉईंट वर्क, सगळ्यांचं अप्रूव्हल लागतं। त्या हिशोबाने आम्ही आमच्या कमिटीमध्ये ठराव पास करून या प्रोजेक्टला अनुमती दिली। याची सुरुवात ही आमची वेगवेगळे सप्लायर्स जे आहेत जे या क्षेत्रामध्ये काम करत आहेत तर त्यांच्यापासून शोधण्यापासून सुरुवात झाली आणि आम्हाला असे बरेच पार्टीज त्यांनी आम्हाला अप्रोच केलं। ते बघताना आम्हाला जवळजवळ एक वेंडरने असं सांगितलं होतं की तुमच्या इथे सक्सेस होणारच नाही सोलार, कारण तुमच्या वॉटर टँकचं जे शॅडो आहे ते त्या पॅनल्सवर येईल आणि तुमच्या इथे तेवढं इफेक्टिव्ह राहणार नाही। प्रॉबॅबली जास्तीत जास्त 20 किलोवॅटपर्यंतच आपण जाऊ शकू। पण प्रोझ्युमरसोबत यांच्यासोबत डिस्कशन झाल्यानंतर असं लक्षात आलं की गोष्टी पॉसिबल आहेत। त्यांनी प्रॉपर लेआउट करून आम्हाला एक्सप्लेन केलं की हे सर्टन लोकेशन्स आहेत, तिथे फॉर शुअर आपल्याला ती कॅपॅसिटी इन्स्टॉल करता येईल। आणि याची सुरुवात जी आहे ती साईट व्हिजिटपासून झाली, जेथे प्रत्येक प्रॉस्पेक्टिव्ह पार्टीने, सप्लायरने ॲक्च्युअल साईटची व्हिजिट केली। त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रपोजल्स आम्हाला सबमिट केले। त्याच्यामध्ये टेक्निकल आणि कमर्शियल असं कंप्लीट टेक्नो कमर्शियल प्रपोजल त्यांनी सबमिट केले। मग सगळ्या पार्टीचं ऐकल्यानंतर आम्ही टेक्निकल स्पेसिफिकेशन फायनलायझेशनमध्ये आम्ही पार्टिसिपेट केलं। मग त्याच्यामध्ये पॅनल कुठल्या कंपनीचा असायला पाहिजे, त्याच्यानंतर इन्व्हर्टर कुठल्या टाईपचा असायला पाहिजे, त्याच्यानंतर ऑप्टिमायझर्स पाहिजेत की नाही पाहिजे, ते आम्हाला हवेच होते। त्याचे आम्हाला ॲडव्हान्टेजेस सांगण्यात आलेले होते। मग त्या व्यतिरिक्त केबलिंग वगैरे ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, जेवढं आम्हाला समजू शकेल त्या बेसिसवर आम्ही टेक्निकल गोष्टी फायनल केल्या आणि सगळ्या पार्टीजला आम्ही त्यांचं नो रिग्रेट ऑफर सबमिट करायला सांगितलं। आणि ह्या पूर्ण डिस्कशन्सनंतर, टेक्निकल डिस्कशननंतर फायनल कोटेशन आल्यानंतर प्रोझ्युमर्स जे आहेत ते टेक्निकली पण क्वालिफाय झालेत आणि त्या व्यतिरिक्त ते कमर्शियलीसुद्धा आम्हाला बेनिफिशियल वाटलं। आणि तिथून मग पुढे आमचा प्रोझ्युमर्ससोबतचा प्रवास चालू झाला। आता सोलार एज कंपनीचं एक ॲप आहे, ते इंटरनेटसोबत कनेक्ट केलेलं आहे। तर ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम आम्ही ते ॲप ओपन करून किती एनर्जी जनरेट होत आहेत, किती युनिट जनरेट होत आहेत, मागच्या महिनाभराचा परफॉर्मन्स काय होता, डे वाईज परफॉर्मन्स काय होता, वीक वाईज परफॉर्मन्स काय होता, हे सगळं आम्हाला ॲपच्या थ्रू मॉनिटर करता येतं। आणि कोणत्या पॅनलने किती जनरेट केली आहे लाईट, इलेक्ट्रिसिटी, हे सुद्धा आपल्याला त्याच्यातून लक्षात येतं। इन केस जर एखादा पॅनल कमी परफॉर्म करत असेल, रिझन काही असेल, जस्ट लुकिंग ॲट वन ॲप आपण डिसाईड करू शकतो की इथे काहीतरी गडबड आहे। आपण टेक्निकल टीमला बोलू शकतो किंवा क्लिनिंग टीमला सांगून त्या पर्टिक्युलर पॅनलवर आपल्याला ॲक्शन घेता येईल। याची जी वॉरंटी आहे ही 12 वर्षाची आहे।
बाकीचे ज्यांनी कोणी आम्हाला इन्व्हर्टर्स ऑफर केले होते तर त्याच्यामध्ये एवढी मोठी जास्त वॉरंटी देणारे कुठलेही नव्हते. प्लस आम्हाला असंही सांगण्यात आलं होतं की सोलार एज इन्व्हर्टरचे इंडियामध्ये सुद्धा सर्व्हिस सेंटर्स अवेलेबल आहेत आणि खास करून प्रोझ्युमर्सशी बोलताना सांगितलं की त्यांचे नंबर ऑफ प्रोजेक्ट्स चालू असतात. जर इन केस कुठल्याही इन्व्हर्टरला प्रॉब्लेम झाला तर त्यांच्याकडे रिप्लेसमेंट तात्काळ अवेलेबल आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचं फॉलोअप न घेता बरेचसे कामं आमचे इझिली झाल्याचे आम्ही एक्सपेक्ट करत होतो की आमचं सोलार सिस्टम मे बी नोव्हेंबर एंडपर्यंत फंक्शनल होईल, पण ते युजली त्यांनी ऑक्टोबरमध्येच फंक्शनल केलं. ऑक्टोबरचे मला वाटतं 20-25 तारखेपर्यंत सिस्टम आमची चालू झाली होती. अजून MSCBचा फॉलोअप किंवा बाकी जे काही ऑपरेशनल गोष्टी होत्या त्या सगळ्या एकदम स्मूथ आणि फिंगर टिप्सवरती आम्हाला सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतःहून सांगितलं की सर मला हे पाहिजे, मला हे असं लेटर करून द्या सो दॅट मला हे लेटर कॉर्पोरेशनला दिल्यावर माझ्याकडनं लवकर आपल्याला अप्रुव्हल येईल. म्हणजे एव्हरीथिंग वन गो आम्हाला सगळ्या गोष्टी जागेवर मिळाल्या. दॅट इज द बेस्ट पार्ट जे मला वाटतं. आणि आजची परिस्थिती जर बघितली तर हा 29 किलोवॉटचा प्रोजेक्ट हा पूर्णपणे कमिशन आहे. आज जवळपास एक 45 दिवस झालेले आहेत आणि मागच्या 45 दिवसात एक साधारण 5,500 युनिट्स जनरेट केलेले होते. जी प्रॉमिस्ड कॅपॅसिटी होती की ऑन ॲन ॲव्हरेज एका किलोवॉट मागे जे 4 युनिट जनरेट होतात, आज आमचे जवळजवळ 29x4 जवळजवळ 116 युनिट डेली व्हायला पाहिजेत. तर आजच्या घडीला दक्षिणायन चालू आहे, हिवाळा चालू आहे, आज आम्हाला सरासरी 120 युनिट आज जनरेट होत आहे. येणारा काळ हा सोलार क्षेत्रासाठी भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी आशादायक असणार आहे. या काळात प्रोझ्युमर सोलार ऋणाल गेटवे सारखे असंख्य प्रोजेक्ट्स यशस्वीरित्या पूर्ण करून ग्राहकांना वीज बिल मुक्त करण्याच्या धोरणात यशस्वी होईल आणि भारत ग्रीन इंडियाच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या प्रवासात प्रोझ्युमर सोलारचा नक्कीच मोलाचा वाटा असेल यात शंकाच नाही.